मोठा जंगी कार्यक्रम या ठिकाणी होतो. बरेच मान्यवर एकच पोहोचले, पुरस्कार वाटप होत आहे. समाजामध्ये या सगळ्यांनी एक चांगला संदेश जातो असं म्हणत आज सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार वितरित करण्यात आले. गेल्या 3 वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत नव्हते. जे समाजामध्ये चांगलं काम करतात, प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना कुठेतरी त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही भावना त्यामागची होती. म्हणून आज आम्हाला सुद्धा त्यांना पुरस्कार देताना एक चांगली व्यवस्था राहण्याची आम्ही त्यांची केली. चांगले त्यांना जेवण वगैरे देऊन एक सन्मान ज्याला म्हणतात त्या सन्मानाने त्यांना आम्ही गौरवलं. मला वाटतं त्यांचा हा सन्मान नाही तर हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. म्हणून असे लोक समाजामध्ये जेव्हा काम करतात त्याची दखल आमच्या विभागाने घेतली आणि त्याचा आनंद आहे आम्हाला. हे बघा, झिरवळांची तर तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत ना ते तुम्ही लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलनी त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवळ तिथे झोपताना दिसतात. आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाही आहे, पण त्याची चौकशी जरूर केल्या जाते. पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तर मला वाटतं बरोबर झिरवळांना त्याच्यामध्ये थोडं ट्रॅप केल्याचं दिसून येते. पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील. हे ब्लॅकमेलचाच प्रकार आहे हा, दुसरं काय. तुम्ही पुन्हा एकदा पाहतो व्हिडिओ. मी तुमची सगळी माहिती आल्यानंतर मी सुद्धा त्यांनी काहीतरी गुन्हा केला की काय असं दाखवत आहेत. मला वाटतं ह्या पद्धतीचे कुणाचे व्हिडिओ काढणं हे गैर आहे. काढणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. प्राथमिक दृष्ट्या तर मला तसं वाटतंय. आणखीन पुन्हा या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बोलतील, परंतु असं करणं हे गैर आहे. नसता सार्वजनिक जीवनामध्ये अशा प्रकारे कोणी ट्रॅप लावून कोणाचे व्हिडिओ काढून एखाद्याचं राजकीय करिअर, ज्याने अनेक वर्षाचं करिअर एका क्षणामध्ये धुळीस मिळवण्याचं जे काही काम करतायत मला वाटतं हे गैर आहे. अशा पद्धतीनं कुणाला बदनाम करू नये आणि केलं जे त्यात असं असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्यामध्ये जो संबंधित पवन यादव म्हणून जो किन्नर आहे त्याच्या अनेक नेत्यांसोबतचे फोटो आता देखील समोर येताना पाहिजे. अहो, तो पवन यादव जो आहे त्यांनी त्याला झिरवळांनी स्वतः माझ्याकडे रिकमेंड केलं होतं. मी हे जे काही तृतीयपंथी जे काही गठीत केलेली आहे त्याचा मी अध्यक्ष आहे, जेठवानी म्हणून उपाध्यक्ष आहे. आणि याचं रिकमेंड त्या झिरवळांना सुद्धा केलं होतं. मी त्यांना सदस्य म्हणून वेगळं पुन्हा त्यांना अकोमोडेट केलेलं आहे त्या समितीमध्ये. म्हणून त्यांचे या मुख्यमंत्री त्या काळचे एकनाथ शिंदे साहेब असतील का मी असेल, त्यांच्याकडे ते खातं होतं. त्यांच्याकडे फोटो असणार आहे, माझ्याकडे असणार आहे. अखेरला मी तर या सर्वांची बैठकही घेतो ना. आताही मी कॅबिनेटमध्ये ह्या सर्व तृतीयपंथी ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी एक स्कीम सुद्धा राबवतोय. 50,000पासून 2 लाखापर्यंत त्यांना आपण त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदतही करतो. हे सगळं शासन करतंय. म्हणून हे फोटो हा प्रकार आता तुम्ही सोडून द्या. फोटो कुणाचे कुणाबरोबर असू शकतात, परंतु चुकीचं काम कोणी करत असेल तर त्याला ही सजा झाली पाहिजे. आपण पाहिलं की शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाली, सातारा एसपीच्या निलंबनाची मागणी झाली. निलमताईंनी तसे आदेश सुद्धा दिले, राम शिंदेने जैसे ते असे आदेश दिले. आता त्यांनी पुन्हा एकदा पोलीस कार्यालय जॉईन केलंय. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? नाही, हे बघा, सभापती राम शिंदेने आम्ही ते सभागृह काही सदस्यांनी तहकूब केल्यानंतर राम शिंदे साहेबांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे की याची पुन्हा जो मी आदेश दिला होता त्याला स्थगिती देऊन पुन्हा जो कायदेतज्ञ आहे त्यांच्याकडून हे प्रकरण पुन्हा तपासलं जाईल, व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल हे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत. म्हणून आमच्यामध्ये आणि राम शिंदे साहेब किंवा सभापतीमध्ये निलमताईंनी घेतलेल्या निर्णयामध्ये काही आता वाद राहिलेला नाही. ते तर हो, तो निर्णय योग्यच होता. तो ठाम तर होतच ना. पण त्याची आता पुन्हा ते सभापतीने जेव्हा निर्देश दिलेले त्याची चौकशी होऊन त्याचा निर्णय ते घेतील. प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभा मिळाली नाही, संजय राऊतांवरच त्या भडकल्या अशी माहिती आहे. आणि पवारांचं नाव त्यांनी का सुचवलं असं सुद्धा म्हणाल्या. अंतर्गत धुसफूस आहे शिवसेनेमध्ये.
उभाट्यामध्ये अंतर्गत धुसफुसीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. प्रियंका चतुर्वेदीला का दिली नाही, त्याची कारणं काय आहेत, त्याच्या खोलामध्ये आम्ही जाणार नाहीत. संजय राऊतनी शरद पवारांचं नाव का सुचवलं, त्याचेही कारणं वेगळे आहेत. म्हणून हे आता त्यांची अंतर्गत जे भांडणं आहेत ते टोकाला गेलेले आहेत आणि याचा स्फोट मला वाटतं लवकरच होईल. नाही, त्यामध्ये काही खासदार जे आहेत, बैठक देखील झाली जे मातोश्रीवर, त्यामध्ये अनेक खासदारांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर अविश्वास केली की मी काही जण तिकडे जात आहात असं माझ्या कानावर येतं आहे, अनेक पक्ष मला सांगतायत, अशा प्रकारे सांगितलं गेलं. त्यावेळी काही खासदारांनी देखील सांगितलं की तुम्ही फिरत नसाल तर आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरायला पाहिजे, संपर्क ठेवायला पाहिजे. खासदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणं हा दुसरा भाग आहे. मागचा जो काय उठाव झाला होता त्याची कारणं हीच होती की मंत्र्याला न भेटणं, आमदाराला न भेटणं, पदाधिकाऱ्याला न भेटणं हा त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला कंटाळून काही लोक गेले होते. आणि आताही तीच हालचाल मला वाटतं केंद्रामध्ये खासदारची चालू आहे. त्याकरिता त्यांनी बैठक घेतली असावी आणि लवकरच हे खासदार कुणाच्या तरी पक्षामध्ये विलीन होतील अशी एक शंका आता उपस्थित होते. त्याबद्दलची आम्हाला कल्पना नाही, परंतु आमचं जे काही आमच्याकडे जे येतात निश्चित एकनाथ शिंदे साहेब त्यांना पक्षात घेण्यासाठी त्यांची योग्यता ही सर्व पाहून आणि त्यांना पक्षात सामावूनही घेतात, त्यांना सन्मानही देतात. एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्याला जपणारा नेता म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्याला आकर्षित होऊन अनेक पक्षाचे लोक आता शिवसेनेत प्रवेश करतात. त्यात उभाटाचे खासदारही येतील अशी शंका निश्चित आहे. आता सर्वच पक्षाचे खासदार त्यांच्या संपर्कात आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभावच असा आहे की ते प्रत्येकाला आपलंसे ते करून घेतात आणि त्याच्यामुळं आता इतर पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत येतील आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांचं स्वागत सुद्धा करतील. ते भविष्यात ठरवू. आता तो विषय नाही. आम्हाला पक्ष बांधणे आणि मोठा करणे हे आमचं ध्येय आहे. प्रत्येकाबरोबर त्यांचा संघर्ष चालू आहे. त्यांना आता कोणी मानायला तयार नाही, हे त्यांची अडचण आहे. म्हणून आता फक्त रडत राहणे ह्याच्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. थँक्यू. तू कुठं गेली होतीस? मग ये घेतो. हां साहेब, आज व्यसनमुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आहे आणि मोठा जंगी कार्यक्रम या ठिकाणी होतो. बरेच मान्यवर एकत्र पोहोचले, पुरस्कार वाटप होत आहे. समाजामध्ये या सगळ्यांनी एक चांगला संदेश जातो असं म्हणत आज सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार वितरित करण्यात आले. गेल्या 3 वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत नव्हते. जे समाजामध्ये चांगलं काम करतात, प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना कुठेतरी त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही भावना त्यामागची होती. म्हणून आज आम्हाला सुद्धा त्यांना पुरस्कार देताना एक चांगली व्यवस्था राहण्याची आम्ही त्यांची केली. चांगले त्यांना जेवण वगैरे देऊन एक सन्मान ज्याला म्हणतात त्या सन्मानाने त्यांना आम्ही गौरवलं. मला वाटतं त्यांचा हा सन्मान नाही तर हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. म्हणून असे लोक समाजामध्ये जेव्हा काम करतात त्याची दखल आमच्या विभागाने घेतली आणि त्याचा आनंद आहे आम्हाला. हे बघा, झिरवळांचे जो तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत ना ते तुम्ही लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवळ तिथे झोपताना दिसतात. आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाही आहे, पण त्याची चौकशी जरूर केल्या जाते. पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तो मला वाटतं बरोबर झिरवळांना त्याच्यामध्ये थोडं ट्रॅप केल्याचं दिसून येते. पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील.
हे ब्लॅकमेलचाच प्रकार आहे हा, दुसरं काय. तुम्ही पुन्हा एकदा पाहतो व्हिडिओ. काल मी तुमची सगळी माहिती आल्यानंतर मी सुद्धा पाहायचा प्रयत्न केला. तो झोपलेला आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओ काढणं आणि मग एखाद्याला बदनाम करून त्याचा एवढा काय गवगाव करून त्याला म्हणजे त्यांनी काहीतरी काय गुन्हा केला की काय असं दाखवत आहेत. मला वाटतं ह्या पद्धतीचे कुणाचे व्हिडिओ काढणं हे गैर आहे. काढणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. प्राथमिक दृष्ट्या तर मला तसं वाटतंय. आणखीन पुन्हा या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बोलतील, परंतु असं करणं हे गैर आहे. नसता सार्वजनिक जीवनामध्ये अशा प्रकारे कोणी ट्रॅप लावून कोणाचे व्हिडिओ काढून एखाद्याचं राजकीय करिअर, ज्याने अनेक वर्षाचं करिअर एका क्षणामध्ये धुळीस मिळवण्याचं जे काही काम करतायत, मला वाटतं हे गैर आहे. अशा पद्धतीनं कुणाला बदनाम करू नये आणि केलं जे जे त्यात असं असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्यामध्ये जो संबंधित पवन यादव म्हणून जो किन्नर आहे त्याच्या अनेक नेत्यांसोबतचे फोटो आता देखील समोर येताना बाहेर. अहो, तो पवन यादव जो आहे त्यांनी त्याला झिरवळांनी स्वतः माझ्याकडे रिकमेंड केलं होतं. मी हे जे काही तृतीयपंथी जे काही गठीत केलेली आहे त्याचा मी अध्यक्ष आहे, जेठवानी म्हणून उपाध्यक्ष आहे आणि याचं रिकमेंड त्या झिरवळांना सुद्धा केलं होतं. मी त्यांना सदस्य म्हणून वेगळं पुन्हा त्यांना अकोमोडेट केलेलं आहे त्या समितीमध्ये. म्हणून त्यांचे या मुख्यमंत्री त्या काळचे एकनाथ शिंदे साहेब असतील का मी असेल, त्यांच्याकडे ते खातं होतं. त्यांच्याकडे फोटो असणार आहे, माझ्याकडे असणार आहे. अखेरला मी तर या सर्वांची बैठकही घेतो ना. आताही मी कॅबिनेटमध्ये ह्या सर्व तृतीयपंथी ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी एक स्कीमसुद्धा राबवतोय. 50,000पासून 2 लाखापर्यंत त्यांना आपण त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदतही करतो. हे सगळं शासन करतंय. म्हणून हे फोटो हा प्रकार आता तुम्ही सोडून द्या. फोटो कुणाचे कुणाबरोबर असू शकतात, परंतु चुकीचं काम कोणी करत असेल तर त्याला ही सजा झाली पाहिजे. आपण पाहिलं की शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाली, सातारा एसपीच्या निलंबनाची मागणी झाली. निलमताईंनी तसे आदेश सुद्धा दिले, राम शिंदेने जैसे ते असे आदेश दिले. आता त्यांनी पुन्हा एकदा पोलीस कार्यालय जॉईन केलंय. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? नाही, हे बघा, सभापती राम शिंदेने आम्ही ते सभागृह काही सदस्यांनी तहकूब केल्यानंतर राम शिंदे साहेबांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे की याची पुन्हा जो मी आदेश दिला होता त्याला स्थगिती देऊन पुन्हा जो कायदेतज्ञ आहे त्यांच्याकडून हे प्रकरण पुन्हा तपासलं जाईल, व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानंतर हे योग्य ती कारवाई केली जाईल. हे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत. म्हणून आमच्यामध्ये आणि राम शिंदे साहेब किंवा सभापतीमध्ये निलमताईंनी घेतलेल्या निर्णयामध्ये काही आता वाद राहिलेला नाही. ते तर हो, तो निर्णय योग्यच होता तो. हा, तो ठाम तर होतच ना. पण त्याची आता पुन्हा ते सभापतीने जेव्हा निर्देश दिलेले त्याची चौकशी होऊन त्याचा निर्णय ते घेतील.